जिल्हा परिषद शाळा नंबर 1 मालगाव तालुका मिरज येथे फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त शाळेस फातिमा शेख यांचा उत्कृष्ट पद्धतीचा फ्रेम असलेला फोटो गावातील शिक्षणप्रेमी श्री गौस मुजावर, सामाजिक कार्यकर्ते, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उर्दू शाळा मालगाव यांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री रफिक मुजावर यांनी शाळेत फातिमा शेख यांचे फोटो जिल्हा परिषद शाळा नंबर 1 मालगाव या शाळेत भेट दिला। सदर फोटो शाळेतील वरिष्ठ मुख्याध्यापक श्री महादेव हेगडे व सर्व शिक्षक यांनी स्वीकारला। हा फोटो भेट दिल्याबद्दल श्री गौस मुजावर यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला। तसेच रफिक मुजावर यांचाही सत्कार श्री विजय माने यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक श्री महाबरी सर, प्रभाकर वनकडे हेही उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बाळासाहेब भोसले यांनी केले। आभार सौ मालन दरिबे यांनी मानले। कार्यक्रम संपन्न झाला। फातिमा शेख 9 जानेवारी 1831 9 ऑक्टोबर 1900 या भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या, ज्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले। विशेषतः वंचितांना शिक्षण देण्यासाठी मोठे सहकार्य केले। त्यांनी फुले दाम्पत्यासोबत स्वदेशी ग्रंथालय या मुलींच्या शाळेत शिकवले आणि दलित व मुस्लिम मुलींना शिक्षणाचे दरवाजे उघडले, ज्यामुळे त्यांना भारतातील पहिली मुस्लिम शिक्षिका म्हणून ओळखले जाते। जानेवारी 2022 रोजी गुगलने त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून डूडल तयार केले, ज्यामुळे त्यांच्याबद्दलची चर्चा अधिक वाढली। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासोबत पुणे येथे मुलींची शाळा सुरू करण्यात आणि चालवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।